दाखवायचा तो जर आत्ता फ्लो असेल आणि मी गेल्यावरती मला तोच फ्लो भेटला तर मी बंद करेन. ना मी कल्याणला जाऊन देणार ना मी डोंबिवलीला जाऊन देणार. आम्ही प्रत्येक शिफ्ट मध्ये फ्लो टाकतो मेसेज म्हणजे ग्रुपमध्ये. मग ठीक आहे, मला पण टाकायचं, ग्रुपला नाही टाकायचं, मला पण टाकायचं. आणि सकाळी थोडं लवकर चालू करा. 5चा टायमिंग आहे, त्यांना 6 वाजता चालू होतंय. आपल्या तर 3ला चालू होतो. मग तो पाणी जातोय कुठे मला ते सांगा. 12 ते 3 वडोली बंद असतो रात्री 3ला चालू होतो. मग आता पाणी कुठे? आता बघा पाणी नाहीये, टाकसामध्ये पाणी नाहीये. आपल्या बाहेरला 1100 प्लस जर आपल्या 1100 प्लस ठेवा तर आम्हाला पाणी भेटतो. खाली येतो काय आणि आपल्या हातात काय येतं ना, वॉल बटन वॉल आहे ते सेट केलेलं आहे. कधी कधी 11:30 समजत नाही. आपल्याकडे 1100 प्लसचा फ्लो आहे बघा. ते वॉल आहे आता ते वॉल एअर वॉल आहे ना, एअर वॉल आहे. काय झालं तुम्हाला भेटल्याचा फोन आला होता. मी वडोली बंद घेतो 10 मिनिटात आणि परत चालू केला तेवढं पाणी आलं मला. सांगायचं रिझन काय, कारण एअर निघत नाही लाईनमध्ये. एअर निघणं गरजेचं आहे ना. आता किती पंप आहे? आता आपल्या 3 बंद चालू असतात. प्रत्येक पंपाला एक स्टँड बाय आहे. म्हणजे 3 चालू असतात रनिंगमध्ये. 12 चालतो आम्ही मी फोन करते. आता काय चेंजेस काय आलं सांगतो मला. मिनिटांनी बंद केला होता. जर बोलायला बघितला 10 मिनिटं बंद करून परत चालू केला. तोच बंद. ओके. मोहिली जल शुद्धीकरणावरती जो दौरा केला त्यामध्ये मला असं आढळलं की येणारा काळ हा मे महिना आहे, त्यात पाण्याची टंचाई आढळू शकते. त्यासाठी मी अधिकाऱ्यांना सांगितलं की पाण्याची लेवल कितपर्यंत आहे. त्यासाठी मी पाणी दौरा केला आणि त्यावरती मला असं आढळून आलं की पाणी व्यवस्थित आहे. मॅडम आपण पुढच्या वेळेस देऊ शकतो, मे महिना आपला व्यवस्थित जाऊ शकतो. पण मला त्यावरती असं कळलं की थोडंफार आपल्याला कुठेतरी अडचणी होणार आहेत. तर आपण त्यांना मी स्ट्रिक्ट वॉर्निंग केलेली आहे की पाणी हे नागरिकांना प्रॉपर असं पुरेसं झालं पाहिजे, त्यांना पूर्ण शेवटपर्यंत गेलं पाहिजे. त्यामुळे मी त्यांना इन्स्ट्रक्शन देऊन आले आहे आणि मी कर्मचाऱ्यांनाही सांगितलेलं आहे की तुम्ही जर असे कोणतेही मला तुमचं कारभार भोंगळ दिसला तर मी त्याच्यात तुम्हाला तिथल्या तिथेच तुम्हाला काढून टाकण्याचे मी त्यांना आदेश देण्यात आलेले आहे. ओके. अजून